हे दृश्य ओळखीचं वाटतंय ना? घरासमोर गटार, शाळेसमोरचा रस्ता आणि सर्वत्र प्लास्टिक. प्लास्टिक दिसतं निरुपद्रवी, पण ते नासणं काही सोपं नाही. ते वर्षानुवर्षे असंच राहतं, मातीत, पाण्यात आणि शेवटी आपल्या शरीरात. हो, हेच प्लास्टिक आता आपल्या शरीरात पोहोचतंय. पाण्यातून, अन्नातून मायक्रो प्लास्टिक नावाचं विष आपल्याला नकळतपणे खातंय. आपण सगळे म्हणतो की प्लास्टिक वाईट आहे, पण जेव्हा भाजी बाजारामध्ये भाजीवाला आपल्याला प्लास्टिक देतो तेव्हा चालतं की असं सहजपणे म्हणतो. हे प्लास्टिक जातं कुठे? तर गटार, नदी आणि शेवटी आपल्या पाण्यात. एक दिवस हेच प्लास्टिक आपल्या आरोग्यावरही परिणाम करतं आणि नंतर पचन, फुफ्फुस, हार्मोनल इम्बॅलन्स आणि शेवटी कॅन्सर पर्यंत. सरकारचे या संदर्भात नियम आहे, पण हे नियम पाळणं काय फक्त सरकारची जबाबदारी आहे? मी देखील पूर्वी प्लास्टिक सहजपणे वापरायचो, पण जेव्हा समजलं की माझं पाणी देखील शुद्ध नाही तेव्हा बदलायला लागलं. बदल सोपे आहेत, पण सुरुवात आपल्याकडून करायला हवी. आणि जाता जाता शेवटी एक प्रश्न उरतो, पर्यावरणाचा खरा शत्रू कोण? प्लास्टिक की ते वापरणारे आपण? नमस्कार.